अमरावती येथे शॉपिंग मॉल श्रद्धा होलसेल शॉपिंग मॉल अमरावती इथे भरपूर इथे तारक मेहता उल्टा चष्मा, बच्चे खेलते हैं क्रिकेट, टप्पू सेना, सोनू, बबिता हे सगळे पूर्ण टप्पू सेना इथे आले होते आणि भरपूर मोठं उद्घाटन झालं आहे तिथे अमरावतीमध्ये. भरपूर मोठं आणि श्रद्धा होलसेल हे आपलं शॉप, याच्यामध्ये सर्वच प्रकारचे कपडे सर्वच काही आहे तिथे. कुठेच काही भटकं नाही लागत आणि एवढं मोठं आहे तिथे की तिथे एवढं सुंदर उद्घाटन झालं आहे तिथे. आणि त्या उद्घाटनमध्ये एवढी गर्दी की त्या गर्दीमध्ये उभं राहायला जागा नव्हती. सगळे बॉडीगार्ड सर्व तिथे, वॉचमॅन वगैरे सर्व तिथे उभे होते आणि खूप गर्दी, पाय ठेवायला जागा नव्हती. आणि तिथे बबिता जी आल्या होत्या बघा, बबिता जी दिसत आहे आणि त्यांची पुष्कळजणं त्यांची वेट करत होते की कधी येणार. आणि ते आल्यानंतर एवढी गर्दी वाढायला लागली की खूप मोठी गर्दी की त्या बबिता यांचं तोंडसुद्धा दिसत नव्हतं, त्यांना बोलतंसुद्धा येत नव्हतं, एवढे लोक चिल्लावत होते. त्याच्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये त्यांना कसं निघायचं, कसं आत जायचं आणि बाहेर पडायचं हे त्यांना सुचत नव्हतं. एवढी लोकांची गर्दी झाली होती तिथे. आणि आम्हीसुद्धा तिथे कसं तरी उभं राहिलो, पण तिथे पाय ठेवायला जागा नव्हतो. आणि तिथे त्या शॉपचं एवढं छान डेकोरेशन केलं होतं की तिथे एंट्री गेट आहे ते पण खूप सुंदर सजवलेलं होतं. आणि तिथे एवढी गर्दी झाली होती की भयंकर. तिथे हत्ती डेकोरेशन केलं होतं छान छान. आणि लेडीज सर्वात जास्त तिथे लेडीज होत्या, सर्वात जास्त लेडीज. आणि लेडीज तर होतात, पण जे खरेदी करणारे आहे ते पण भरपूर होते तिथे. आणि इतक्या छान प्रकारे आम्ही तिथे छान छान फोटो काढले. तिथे त्या पिवळ्या बंगाली घेतल्या, पिवळ्या बंगाली भरपूर होत्या तिथे. लग्नामध्ये राहणारा त्या बंगाली नाही का आपण हळदीला घालतो, त्यासुद्धा आम्ही तिथे खरेदी केल्या. आणि हे टप्पू सेना हे आपले मस्त छान कोणी भाषण द्यायचे, कोणी डान्स करायचे. आणि आणि खूप छान वाटत होतं, पण गर्दी खूप होती त्याच्यामुळे भीती वाटत होती की पडलं एवढ्या गर्दीत तर उठणं पण होणार नाही. आणि टप्पूला खूप मजा वाटायची. तो मस्त उड्या मारू मारू, सोनू उड्या मारू मारू लोकांना बघायची, इकडून बघायची आणि म्हणायची अरे मागे असलेल्या सगळ्यांना माझं लव यू अशी करायची. आणि टप्पू पण तसंच करायचा, मागे असलेल्या लोकांना लव यू करायचा, डान्स करायचा, मस्ती मौज बहुत सारी त्यांनी केली आहे. आणि एवढं सुंदर म्हणजे त्यांनी डेकोरेशन केलं की फारच. परंतु तिथे गर्दी असल्याकारणाने त्यांना सगळ्यांना जवळून बघता आलं नाही, कारण काही तर एवढं लांब होते की भयंकरच. त्यांना जवळून बघता पण नाही आलं. पण आम्ही जवळ होतो त्याच्यामुळे आम्ही तिथे सर्वांशी बोललो, तिथे उभं राहिलो आणि असं म्हणजे काही नाही वाटलं. पण जे बरेच लोक लांब होते त्यांना तोंडसुद्धा दिसत नव्हतं, एवढी गर्दी होती. आणि जे शॉपमध्ये जो माल होता ते माल तर एवढा होता की जे पाहिजे तुम्हाला ते तिथे मिळत होतं. आणि खूप लोकांनी तिथे माल खरेदी केला, खूप मोठी शॉपिंग केली सर्वांनी तिथे. कोणाला असं वाटे की काय काय घ्यावं ना काय काय नाही, एवढी गर्दी झाली होती. पण ही टप्पू सेना आली होती आणि त्यांचे बॉडीगार्ड, त्याच्यामुळे आणखी एक चांगलं वाटलं. आणि त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली. चांगलं तर वाटलं पण त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली. त्यांना बघण्यासाठी एवढी लोकांची गर्दी झाली की फारच गर्दी झाली की त्यांचे तोंड नव्हते दिसत आणि काहीच नव्हतं दिसत. पण शेवटी मग ज्यांना ज्यांना जे जवळ होते त्यांना दिसत होतं आणि जे लांब होते त्यांना नव्हतं दिसत. तरी पण छान तिथे होतं त्या मॉलमध्ये. आणि तो मॉल असा होता की तिथे कोणती पण वस्तू मिळत होती, पण गर्दी भयंकर होती. त्या गर्दीमध्ये कोणाला जसं काही घेता नव्हतं येत त्या गर्दीमुळे. आणि तिथे हर प्रकारचे माल होते, असं काही नाही का जे पाहिजे ते होतं, पण गर्दी जास्त होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना खूप आवड असते जायची की नाही बा आपण हे बघितलं पाहिजे, एखादी ॲक्टर बघितलं पाहिजे जवळून, असं एखादी हिरोईन बघितली पाहिजे, म्हणजे असं आपल्याला असं वाटते ना, म्हणून त्याच्यामुळे जास्त गर्दी वाढली होती. आणि ही सोनू बघा किती छान, दोघं पण उभे आहे, सोनू आणि टप्पू स्टेजवरती उभे आहे, पण लोकांना
दिसत पण नाही काही काही लोकांना. त्यांना ते म्हणजे त्यांना दिसत होते लोकं, ते स्टेजवर होते, पण बाकीच्यांना अजिबात दिसत नव्हते. आणि छान तिथे गर्दीमुळे थोडं प्रॉब्लेम आला, पण छान झालं तिथलं जे शॉपिंगचं हे काय म्हणतात त्याला ओपनिंग ओपनिंग आहे ना, ते खूप छान झालं आहे. श्रद्धा होलसेलचं शॉपिंगचं ओपनिंग खूप छान झालं आहे. आणि तिथे म्हणजे ह्या सोनू, टप्पू आणि बबिताजी आल्यामुळे आणखी चांगलं लोकांना लोकं भरपूर आले होते आणि लोकांना पण ते पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. आणि ते ते म्हणतो ना आपण, अरे तारक मेहता का उलटा चष्मा, बच्चे खेलते है क्रिकेट. आपण तारक मेहता खूप पाहतो, आपल्याला खूप आवडतं आहे ना तारक मेहता. त्याच्यामुळे लोकांची खूप गर्दी झाली होती आणि छोटी मुलं पण खूप होते बघण्यासाठी. काही काही बाया अशा कडेवरती घेऊन आल्या होत्या, छोटी मुलं. पण त्याच्यामुळे ना त्यांनासुद्धा त्रास झाला आणि मस्त एन्जॉय करत होती ती, नाचत होती, मस्त एकटीच नाचायची. टप्पूला असं एन्जॉय करायची टप्पूसोबत, मस्त छान एकटीच नाचायची.